आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहिल्यादेवी ही सगळी मोहमाया आहे। तुमच्या हातून पूजा होऊ नये म्हणून नियती हा दृष्ट अदृष्टाचा खेळ करतीये, त्यामध्ये तुम्ही फसू नका। हा मुहूर्त खूप महत्वाचा आहे, हा टळू देऊ नका। आपल्याला हा यज्ञ लवकरात लवकर सुरू करून सूर्यास्ताच्या आत संपवावा लागेल। हा अखंड यज्ञ आहे, हा खूप मोठा यज्ञ आहे। एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला यज्ञ थांबवता येणार नाही। त्यामुळं यज्ञ भंग करणारी विघ्न येतच राहतील। त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला हा यज्ञ पूर्ण करावाच लागेल। श्रीकांत, मला असं वाटतं की मी बघून येतेच आदित्य कुठे आहे ते। आई थांबा, मी फोन करते प्रीतमला, मी विचारते कुठे। तुम्ही थांबा, मी आलेच। आदित्य सर! दादा! आदित्य सर! दादा! आदित्य सर! दादा! आदित्य सर! हेलो हेलो हॅलो हॅलो प्रीतम। हेलो प्रीतम, कुठे आहात तुम्ही? आई विचारते तुम्हाला। अजून कसं आला नाहीयेत? कुठे आहात तुम्ही सगळे, मला सांगा तरी। सगळं ठीक आहे ना तिकडे? बघा, इथे ना महायज्ञ सुरू झालाय आणि आई खरंच खूप काळजीत आहेत। प्लीज तुम्ही लवकरात लवकर इकडे या। हा हाँ, मी त्यालाच। हेलो हेलो प्रीतम सर, काय झालं? हेलो हाय। हॅलो प्रीतम सर, काय झालं? पारू, तिकडे यज्ञ सुरू झालाय, ते सगळे आपल्यासाठीच थांबले। काम करू आपण, आधी मंदिरात जाऊ आणि मग ठरवू। हाँ, सगळे शोधतायत का पारू? ये सावकाश। देवी आई, प्रीतम, तू अजून असाच आहेस आणि आदित्य कुठे आहे? पारू, आदित्य नदीवर अंघोळ करायला गेला होता, तो अजूनही आलेला नाहीये। त्याची सिक्युरिटी ही मला इकडे कुठे दिसत नाहीये। गुरुजींचं म्हणणं आहे की हा यज्ञ अतिशय महत्वाचा आहे, जो आत्ताच्या आत्ता सुरू झाला पाहिजे। माझ्या मुलाची जबाबदारी मी तुझ्यावर देते, त्याला काहीही करून शोधून आण। आम्ही पूजेला बसतोय, ही पूजा संपायच्या आत मला माझा मुलगा माझ्या समोर हवाय। वय दीदी, जा। पारू, आदित्यला फक्त शोधणं महत्वाचं नाहीये, तर सूर्यास्तापूर्वी तुझा त्याच्याशी विवाह होणं आवश्यक आहे। आणि तुझ्याकडे वेळ कमी आहे।